Hi, friends, how are you all? I hope that you are all doing well. Hello, friends, I am Nilesh Devkar, and welcome to my channel Knowledge Point by Nilesh Devkar. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अभ्यासूया इयत्ता 8वीच्या पुस्तकातील दुसऱ्या युनिटमधील पहिली कविता अर्थात 2.1 ट्राय अगेन. तर विद्यार्थी मित्रांनो, W.E. हिक्सन यांनी लिहिलेली ही एक जगप्रसिद्ध कविता आणि ही एक इन्स्पिरेशनल कविता म्हणून संपूर्ण जगामध्ये या कवितेचा परिचय आहे. आपण या कवितेला थोडं समजून घेऊया. तर W.E. हिक्सन यांनी असं म्हटलं आहे की इज अ लेसन यू शुड हीड, ट्राय अगेन. तर या ओळीमधल्या काही शब्दांचा अर्थ आपण लक्षात घेऊया. तर टीज म्हणजे काय, तर बाजूला त्याचा अर्थ दिल्याचा आपल्याला दिसतोय. टीज म्हणजे शॉर्टन फॉर्म ऑफ इट इज. म्हणजे टीज काय आहे, तर हा इट इज या शब्दाचा शॉर्टन फॉर्म आहे, म्हणजे ते संक्षिप्त रूप आहे. टीज म्हणजे हे इट इजचं संक्षिप्त रूप आहे. त्याचप्रमाणे दुसरा शब्द आपल्याला दिसतो हीड. हीड म्हणजे काय, तर पे अटेन्शन टू, एखाद्या गोष्टीकडे लक्ष देणे. तर आपण पहिल्या ओळीत कवी काय म्हणतो ते लक्षात घेऊ. टीज अ लेसन यू शुड हीड. इट इज अ लेसन यू शुड हीड. आपण एक धडा कायम लक्षात घेतला पाहिजे आणि तो धडा, ती शिकवण म्हणजे काय, तर ट्राय अगेन. त्यापुढे कवी असं म्हणतो की इफ ॲट फर्स्ट यू डोंट सक्सीड, ट्राय अगेन. प्रथमतः, पहिल्यांदा किंवा सुरुवातीच्या काळात जर आपल्याला एखाद्या गोष्टीमध्ये सक्सेस किंवा यश मिळालं नसेल, तर आपण पुन्हा एक मंत्र ध्यानात ठेवला पाहिजे आणि तो म्हणजे ट्राय अगेन. कवी त्यापुढे असं म्हणतो की देन युअर करेज शुड अपियर, or if you will persevere, you will conquer, never fear, try again. तर यामधले काही शब्दांचे अर्थ आपण लक्षात घेऊया. यामध्ये पहा, एक शब्द आपल्याला दिसतो करेज. करेज म्हणजे काय, तर हिम्मत, धाडस. त्याचप्रमाणे अपियर. अपियर म्हणजे काय, तर इथे दिसणे. त्याचप्रमाणे त्यानंतरच्या ओळीमध्ये एक शब्द दिसतो आपल्याला परसिव्हर. परसिव्हर या शब्दाचा अर्थ सुद्धा बाजूला दिल्याचा आपल्याला दिसते. कीप ट्राईंग टिल वन अचीव्हज. याचा अर्थ असा आहे की एखाद्याने एखादी गोष्ट प्राप्त करेपर्यंत सातत्याने प्रयत्न करणे. त्यानंतर आपल्याला शब्द दिसतो कॉन्क्वर. कॉन्क्वर म्हणजे काय, तर जिंकणे. आणि फिअर म्हणजे काय, तर भीती. मग आपण त्या ओळींचा अर्थ सहज समजू शकतो की देन युअर करेज शुड अपियर, तेव्हा आणि तेव्हाच तुमच्यातलं धाडस, तुमच्यातली हिंमत दिसणार आहे. फॉर इफ यू विल परसिव्हर, जेव्हा तुम्ही चिकाटीने, जेव्हा तुम्ही जिद्दीने एखादा काम करत राहता, पूर्ण करता, आणि म्हणून हे करत असताना यू विल कॉन्क्वर, नेव्हर फिअर. म्हणून आपण हे सातत्याने प्रयत्न करताना नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, आपण कधीही न घाबरता आपण लक्षात ठेवलं पाहिजे की यू विल कॉन्क्वर, आपला विजय निश्चित होणार आहे. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे, ट्राय अगेन, आपण पुन्हा प्रयत्न करायला हवे. त्यानंतर पुढे असं कवी काय म्हणतो पहा, की वन्स ऑर टॉईस दो यू शुड फेल, ट्राय अगेन. वन्स म्हणजे एकदा आणि टॉईस म्हणजे दोनदा. वन्स ऑर टॉईस दो यू शुड फेल, एकदा किंवा दोनदा जर आपल्याला अपयश मिळालं असेल तर आपण काय करायला हवं, तर आपण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, ट्राय अगेन, आपण पुन्हा प्रयत्न करायला हवे. त्यानंतर कवी असं म्हणतो, इफ यू वूड ॲट लास्ट प्रिव्हेल, ट्राय अगेन. तर प्रिव्हेल म्हणजे काय, तर एखादी गोष्ट प्राप्त करणे, यश मिळवणे, विजय मिळवणे. इफ यू वूड ॲट लास्ट प्रिव्हेल, जोपर्यंत तुम्ही एखाद्या गोष्टीवर विजय मिळवत नाही किंवा एखादी गोष्ट साध्य करत नाही, तोपर्यंत आपण काय करायला हवे, ट्राय अगेन, आपण सातत्याने प्रयत्न करायला हवे. त्यानंतर कवी असं म्हणतो
If we strive, 'tis no disgrace, though we do not win the race. What should we do in that case? Try again. तर स्ट्राईव्ह या शब्दाचा अर्थ आहे खूप जास्त प्रयत्न करणे आणि डिस्ग्रेस म्हणजे काय? कमीपणा. म्हणून कवी असं म्हणतो की इफ वी स्ट्राईव्ह, 'tis नो डिस्ग्रेस, दो वी डू नॉट विन द रेस. जर आपण खूप जास्त प्रयत्न केले असतील आणि तरीही आपण शर्यत जिंकू शकलो नसेल, तर मग आपल्याला कमीपणा वाटण्याचं काहीच कारण नाही. व्हॉट शुड वी डू इन दॅट केस? आपण अशा वेळी काय करायला हवं? तर आपण सातत्याने प्रयत्न करायला हवे. ट्राय अगेन असं कवीनं आपल्याला सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढे कवी असं म्हणतो की इफ यू फाइंड युअर टास्क इज हार्ड, ट्राय अगेन. एखादं काम आपल्याला जर कठीण वाटत असेल तर आपण सातत्यानं जर ते काम करत गेलो तर आपण काय करू शकतो? त्या कामात कौशल्य प्राप्त करू शकतो आणि ते काम आपण सहजरित्या सहज करू शकतो. इफ यू फाइंड युअर टास्क इज हार्ड, ट्राय अगेन. टाइम विल ब्रिंग यू युअर रिवॉर्ड. कारण वेळ हे तुमचं बक्षीस जे आहे ते नक्की घेऊन येणार आहे. आपण म्हणतो आधी कष्ट आणि मग फळ. तर आपल्या कामाचं फळ म्हणजेच आपला रिवॉर्ड आपल्याला नक्की मिळणार आहे. त्यानंतर कवी असं म्हणतात की ऑल दॅट अदर फोक कॅन डू, व्हाय विथ पेशन्स मे नॉट यू. यामध्ये आपल्याला दोन शब्द लक्षात घ्यावे लागतील. एक म्हणजे फोक. फोक म्हणजे काय? तर लोक, पीपल. आणि दुसरा शब्द आहे पेशन्स. पेशन्स म्हणजे काय? तर संयम. तर कवी यामध्ये असं म्हणतो की ऑल दॅट अदर फोक कॅन डू. इतर लोक जर एखादी गोष्ट करू शकत असतील तर वाय विथ पेशन्स मे नॉट यू. तर तीच गोष्ट तुम्ही अगदी संयमाने का पूर्ण करू शकणार नाही? तर त्याकरिता आपल्याला काय करावं लागेल? तर ओनली कीप धिस रूल इन व्ह्यू. आपल्याला फक्त एकच नियम लक्षात ठेवावा लागेल आणि तो म्हणजे ट्राय अगेन. तर विद्यार्थी मित्रांनो, आपणास ट्राय अगेन या कवितेचा मराठी अनुवाद नक्कीच आवडला असेल अशी आशा बाळगतो. Friends, if you like this video, please like, comment and share this video. Don't forget to subscribe my channel Knowledge Point by Nilesh Devkar.